लातूरच्या एका स्पा सेंटरमध्ये अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीनंतर त्यांना जी दृश्य दिसली ती पाहून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अनैतिक मानवी तस्करी सेलच्या टीमने लातूरच्या बार्शी रोडवर असलेल्या डायमंड स्पावर छापा टाकला. या स्पा सेंटरमध्ये आरोपी महिला मुलींना पैसे, राहण्याचं आणि जेवणाचं आमिष दाखवून अवैध देहविक्रीच्या व्यवसायामध्ये ढकलत होती. या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लातूरमधल्या बार्शी रोडवर असलेल्या डायमंड स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी सेलच्या टीमला मिळाली होती. यानंतर टीमने पोलिसांच्या मदतीने स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी एक महिला आणि 2 मुलींना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. अटक केल्यानंतर दोन्ही महिला आणि बाजूच्याच एका गावात राहणाऱ्या मुलींनी त्यांचं तोंड उघडलं. आरोपी महिला पीडित मुलींना पैसे आणि जेवायचं आमिष देऊन वेश्या व्यवसायात ढकलायची असं मुलींनी सांगितलं. यानंतर अवैध मानव तस्करी टीमने 2 पीडित मुलींना घरी पाठवलं. या प्रकरणी शहरातल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 147 आणि अनैतिक व्यापार निवारण अधिनियम 1956च्या कलम 345 अंतर्गत अटक केलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे या प्रकरणाचा तपास करीत आहे.